आळेपाट्याच्या बायपासचं काम अजूनही रखडलेलं आहे, त्याबद्दल काय सांगाल? नाही, बायपास चालू झाला ना साहेब. बायपास कोणतं नाही बंद, आता चालू झालं. 3 दिवस झाले चालू आहे. फुल फ्लेज चालू नाही झाला? चालू झाला. सगळी कामं पूर्ण झाली? हो, 3 दिवस झाले चालू झालाय पूल. स्वतः मी सकाळीच तिथे जाऊन आलो वरून पुलावरून. कोणाला श्रेय द्याल? कोल्हे साहेबांना देणार आता ना. कोल्हे साहेब आता म्हणजे ते त्यांनी कामं केली, त्यांना श्रेय द्यायला पाहिजे होतं. पण आता पण आढळराव तर म्हणतात सगळी कामं मीच केली आहे, आपलं श्रेय लाटायचं कामं काम. करणारे ते त्यांनीच आणलेली मंजुरी तशी पाहायला गेले ते. आढळराव खोटं बोलतात? नाही नाही, खोटं कसं बोल, खोटं बोलणार नाही. नाही, खोटं नाही बोलणार. ते कामं करतात, कामं केले त्यांनी, प्रत्येक ठिकाणी कामं केले त्यांनी. म्हणजे आढळरावांनी पण कामं केली, हो. कोल्हेंनी पण कामं केलेले. परंतु वरून आदेश आहे, आदेश आहे, त्यानुसार तुम्ही त्यानुसारच चालणार. आम्हाला काय वाटतं, अमोल कोल्हे किती मतांनी निवडून येते? 2-2.5 लाख मतांनी यायला पाहिजे. 2-2.5 लाख तर कम्प्लीट यायलाच पाहिजे. कोणती ताकद आहे अशी अमोल कोल्ह्यांची की जे 2-2.5 लाख मतांनी निवडून येऊ शकतात? अहो, सगळे मिळून एक झाल्यावर त्याला काय सगळ्याच रिस्पॉन्स देणारच ना. शरद पवारांची बी ताकद भरपेट मिळणार आहे त्यांना. तिकडून वरून त्यांचं प्रत्येक वयस्कर माणूस जर सपोर्ट करणारा माणूस जर असलं तिथं आपोआप ताकद होती. जुनी माणसांमध्ये खूप पवार साहेबांच्या मागच येते.